इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. इंदिरानगर तरुणी खून प्रकरणातील आरोपीची इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात आत्महत्या. साहिल अशोक लाभारे असे आत्महत्या करणाऱ्या आणि वैष्णवी आबारे या तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. एकाच वेळी दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण. इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. वैष्णवीच्या खुनानंतर आरोपी साहिलची आत्महत्या. जॉगिंग ट्रक लगत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. खून करून फरार झालेल्या संशयिताचा काही तासाचाच मृत्यू. इंदिरानगर परिसरात खळबळ. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळ शुक्रवारी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास 20 वर्षीय वैष्णवी आबारे हिची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल अशोक लाभारे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता आणि त्याचा शोध इंदिरानगर पोलीस घेत असतानाच धक्कादायक घडामोड समोर आलेली आहे. मध्यरात्री सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील अशोका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅक लगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिल अशोक लाभारे याचा मृतदेह आढळून आलेला आहे. खून करून पसार झालेल्या संशयिताचा काही तासात मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून नेमकं कारण आणि घटनाक्रम तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. आरोपीने आत्महत्या केली की अन्य काही कारण याचाही तपास पोलीस करत आहेत. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.